धन्यवाद अध्यक्ष महोदय। जरी ऊर्जा मंत्री महोदय या ठिकाणी नसले तरी मागच्या 5 वर्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी ऊर्जा विभाग या ठिकाणी सांभाळलेला आहे। अध्यक्ष महोदय, आज अतिशय महत्त्वाचा विषय आमच्या ग्रामीण भागातल्या MSCBचा या ठिकाणी आहे। तो म्हणजे माननीय पंतप्रधान महोदयांनी PM सूर्यघर योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण भारतभरामध्ये या सोलरचा विषय या ठिकाणी लादलेला आहे। अध्यक्ष महोदय, आज अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये की मागच्या वर्षाचे जर का तुमचे 100 युनिट जळाले असतील तर अध्यक्ष महोदय MSCBच्या माध्यमातून फक्त 1 ते 2 किलोवॅट सोलर त्यांना मंजूर केलं जातं। पूर्वीचं असं होतं की तुम्हाला 10 किलोवॅट पर्यंत सुद्धा सोलर लावता येईल, परंतु आज MSCBला मला वाटतं असा धाक पडलेला आहे की आज किशोरराव प्रश्न घ्या। हो, तोच खूप प्रश्न कमी अध्यक्ष महोदय शेवटची आहे माझी स्पेसिफिक विषय आहे की आज 1 किंवा 2 किलोवॅटच्या वरती त्यांना सोलरला मंजुरी दिली जात नाही। जर त्यांना 10 किलोवॅट मंजुरी दिली गेली तर अध्यक्ष महोदय त्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं अनुदान राज्य आणि केंद्र सरकारकडून दिलं जाणार आहे, परंतु 2 किलोवॅटच्या आधी वरती त्यांना मंजुरी दिली जात नाही। तर आपल्याला 10 किलोवॅट पर्यंतची मंजुरी या ठिकाणी दिली जाईल का? जर ते अतिरिक्त वीज तयार झाली तर अध्यक्ष महोदय फक्त 2-2.25 रुपयापर्यंतची वीज MSCBला ती मिळते आणि आम्हाला त्याचा दर किमान 9 रुपयापासून तर जवळपास 19 रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी आहे। म्हणून 10 किलोवॅट पर्यंतचं सोलर या ठिकाणी दिलं जाईल का? अध्यक्ष महोदय, जर का यांनी मागचा 1 वर्षाचा डाटा जर काढला तर एवढा दर असल्यामुळे प्रत्येक घर किंवा प्रत्येक व्यक्ती हा जपून वीज वापरतो आणि यांना जर का सोलरमुळे आता EV कार आलेली आहे, AC लावायची आहे, मग याला हे 10 किलोवॅट पर्यंत आपण त्याला मंजुरी देणार का? हा पहिला प्रश्न। अध्यक्ष महोदय, आज MSCBला असा धाक पडलेला आहे की पंतप्रधान महोदयांनी ही काढलेली सोलरची योजना किंवा मुख्यमंत्री महोदयांनी ही सोलरची योजनेमुळे कदाचित MSCBवर वीज घ्या वीज अशी वेळ आल्याचा धाक मला वाटतं MSCBला आहे। त्याच्यामुळे आमच्या पगारी होतील का हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। दुसरा एक प्रश्न अध्यक्ष महोदय उद्योग विभागाचा म्हणजे आज अध्यक्ष महोदय सोलर बसवल्याच्या नंतर MSCBनी फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सोलरचा यूज तुम्हाला करता येईल, मग रात्रीचं वीज ही कशा करता वापरायची? म्हणजे सोलर घेऊन आमचा बेनिफिट काय आहे? या 3-4 प्रश्नांवर अध्यक्ष महोदय आपण उत्तर द्यावं।